मंथन असेल, शिष्यवृत्ती असेल किंवा अजून दुसरी कोणती परीक्षा? आता आपण 4थी पर्यंत आहे तर मला वाटतं MTS आहे प्रायव्हेट, 4थी पर्यंत शिष्यवृत्तीच आहे, नवोदय नाही. हा. आणि मंथन कुठपर्यंत प्रायव्हेट आहे ती. अच्छा, पहिलीपासून 10वी घेऊ शकतो. ठीक आहे. आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा, खेळामध्ये चांगल्या प्रकारे सहभाग घ्या. आपण परत येऊ, परत तुम्हाला ज्या वस्तू पाहिजेत किंवा शिक्षणासाठी जे पाहिजे ते आपण तुम्हाला देऊ. त्याच्यामध्ये जे विद्यार्थी वीक असतील आणि किंवा परिस्थिती नाही असतील त्यांना पण आपण सहकार्य करू. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्यासाठी एज्युकेशनल जे स्टडी मटेरियल असेल किंवा जे असेल ते आपण ऑफिसला गेले असतील, नंबर पाठवतो. ठीक आहे. तर मग सर्व पंचायत समिती नक्की करणार, व्यवस्थित अभ्यास करणार. हा. आणि आता लक्षात ठेवा, नंतर मी प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे. तुम्हाला भविष्यामध्ये काय बनायचंय हे नंतर मी विचारणार. ठीक आहे. काय बनायचंय? ठीक, चालेल. सैनिक बनायचंय. अजून कोणाला काय बनायचंय? हा, काय बनायचंय? पोलीस. तुम्हाला काय बनायचंय? तुला? कलेक्टर. मग कलेक्टर साठी अभ्यास करायला लागेल. टीचर साठी कॉन्सन्ट्रेशन ठेवायला लागेल, लक्षपूर्वक ऐकायला लागेल, लक्षपूर्वक वाचायला लागेल आणि वाचलेलं सुद्धा लक्षपूर्वक डोक्यामध्ये ठेवायला लागेल. ठीक आहे ना? हा. तुला काय बनायचंय? सैनिक. सैनिकच का? सैनिकच का? हा. मग त्याच्यासाठी तुला मेहनत घ्यायला लागेल. ठीक आहे. अजून चला, ठीक आहे. सर्वांनी ज्याला जे बनायचे ते सरांना लिहून आपल्या एक नोटबुक वरती लिहून सरांना द्या. ठीक आहे. मी त्याच्यावरती नंतर आपण व्यवस्थित अभ्यास करूया आणि व्यवस्थित मार्गदर्शन सरांकडनं घेऊ. अजून कोणी असेल त्यांच्याकडनं आपण आपल्याला शिक्षक होण्यासाठी काय लागतंय, सैनिक होण्यासाठी काय लागतंय, PSI होण्यासाठी, IPS होण्यासाठी काय लागतंय याच्यावरती आपण मार्गदर्शन घेऊ. पण आतापासून लक्षात ठेवायचं की आपल्याला काय बनायचंय ते लक्षात फिट करून ठेवायचं. ठीक आहे. मग आपण जिथे लागेल तिथे मी तुम्हाला सोबतीला उभा राहील. ठीक आहे.